पहिल्या षटकासाठी संदेश. या डावामध्ये पहिलं षटक हाताळेल पंचांचा निर्णय येतोय. ऑल सेट. संदीपजी पावसकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी निनादसाठी 100 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं गेलंय. निनाद, चेतन आणि तेजस या फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. संदीपजी पावसकर यांच्याकडून. तर मॅचला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण सेट केलेला आहे. एक खेळाडू सध्या लॉंग ऑन मध्ये, दुसरा खेळाडू डीप मिड विकेटला. आणि दरम्यान संदेश पहिला चेंडू वरती विकेट. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा. पंच पाहत आहेत, आता कळवतील. येस, वाईट बॉलची घोषणा पंचाने केली. बरोबर 22चं सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये मार होती. 2 धावा खात्यामध्ये ऍड होतील. अतिरिक्त 2 धावांनी सुरुवात या पहिल्या डावाची. आता अवधूत आला स्ट्राईक एंडला. मागच्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, परंतु त्यानंतर तो बाद झाला होता. या मॅचमध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल. अस्तित्वाची लढाई. आडव्या बॅटनी फाईन खेळलाय. फाईन लीगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय, तोपर्यंत एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा यावेळेला 2 पूर्ण झाल्या. धाव फलकावर 2च्या मदतीने धावा झालेली आहे. 4 धावा. पॉवर प्ले मध्ये पहिले षटक हाताळत असताना 2 खेळाडू 30 या वर्तुळाच्या बाहेर आहेत. अशा वेळेला पॉवर प्ले भेदण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत फलंदाजांकडून. भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा हा सोहळा. फुलेलींचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर गेला. शफल झाला, परंतु सफल झालेला नाही. चेंडू आहे निर्धाव. चांगलं कमबॅक संदेश कडून. पहिला चेंडू त्याने स्क्वेअर टाकला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. तिसरा चेंडू यावेळेला शरीराचा वेध घेतोय. धावफल कव्हर आहेत आतापर्यंत 4. पुन्हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. चेंडू आहे निर्धाव. बॅकलिफ्टला थोडंसं खाली आणत असताना हा पाम जॅक करण्याचा प्रयत्न केला, पण तो कनेक्शन नाहीये. हँड अँड आय कॉर्डिनेशन, नजर आणि हातांचा ताळमेळ योग्य जमलेला नाहीये, त्यामुळे हा चेंडू आलाय निर्धाव चेंडू. त्यानंतर बॉलला ड्राईव्ह करायचा होता, तेवढंच चांगलं कनेक्शन नाहीये. मात्र मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झाला बॉल. तिथे तन्मय पाटील चेंडूवर पोहोचला, तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये जमा झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 5 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा थोड्याशा कमी खर्च केल्यात, पण तो अजून काही चेंडू शिल्लक. यावेळेला तो ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह अलॉंग दी कार्पेटने बॉल चले. डीप मिड विकेटला थ्रो केला जाईल बॉलर एंडला. तोपर्यंत 2 धावा निनादने ती पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला अगदी योग्य होतं आणि त्यामुळे 2 धावा सहज घेणं सोपं शक्य झालं. या 2च्या मदतीने 7 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये. बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न. पंच कळवतायत वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर होता बॉल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने 8 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. संदेश मोठा फटका खेळू दिलेला नाहीये, परंतु शेवटच्या चेंडूवर तो मोठा फटका येणार का? निनाद आहे स्ट्राईक एंडला. कमी गतीने टाकलेला चेंडू. स्लोवर वन गती कमी केली. फसवा चेंडू. निर्धाव चेंडू सोबत षटकाची समाप्ती. पहिलं षटक इथे संपलंय. गोपाळकृष्ण मालगुण संघाची धाव संख्या धाव फलकावर आहेत 8 धावा बिनबाद. पहिल्या षटकामध्ये अचूकता दाखवली गोलंदाज संदेशने. एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही. चला फार वेळ घेऊ नका. टीम मीटिंग आता केली जाते. दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज वापरायचा, कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी द्यायची, यासाठी आता टीम मीटिंग. चर्चेअंती तो निर्णय येईल. धाव फलकावर आहेत 8. चला फार वेळ खर्च केला जातोय. तीर्था स्पोर्ट्स
टायमर सेट केलेला आहे 30 मिनिटांचा अवधी तुम्हाला प्रत्येक डावासाठी दिला गेलाय. नाव काय रे बॉलरचं? प्रितेश. दुसऱ्या षटकासाठी स्मितेश. स्मितेशला दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. स्ट्राईक एंडला आहे अवधूत एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये तो प्रचंड शांत खेळताना बघायला मिळाला. अगू टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न या बीला मिस केलाय. संधी होती पण संधी गमावली. शॉर्ट ऑफ लेंथ होता. टप्पा पहिल्यानंतर राईट झाला. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने सुरुवात केली या षटकाची. स्मितेशने पुढचा चेंडू अवधूतसाठी. अगू टप्प्याचा बॉल या वेळेला पुल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण तो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप मिड विकेट सीमा पार. षटकार. अवधूतच्या बॅटमधून 6 धावा. याच फटक्यांची गरज होती. मागच्या चेंडूवर तो प्रयत्न करायचा होता पण उसळी जास्त मिळाली आणि त्यामुळे विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. या षटकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 14 धावा. 14 ऑन बोर्ड. अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु गती थोडीशी वाढवली. टप्पा थोडासा बाहेर ठेवला. बोट फिरवली. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. यष्टीच्या मागे अनिकेत शिवलकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बॉलवर चांगलं कमबॅक स्मितेशकडून. धावफलकावर आहे 14 धावा. दुसरं षटक चालू आहे. आडव्या बॅटने पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न. मिड ऑन नाहीये. बॉल चाललाय. मिड ऑन मधून वळण घेत असताना डीप मिड विकेटच्या दिशेने जाईल असं वाटलं होतं. तिथे पोहोचलाय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एकेरी धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकावर आहेत 15 धावा. पहिल्या डावाचा खेळ. 2 मातब्बर संघ परंतु पहिला विजय त्यांना शोधायचा आहे. निनादने हवेत खेळाय. फटका हवेत. एलिव्हेशन आहे बॉलला. लांबी थोडीशी कमी गाठली आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू पडतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलकावर आहेत आता 17 धावा. पहिलंच षटक ज्या पद्धतीने संदेशने हाताळलं तिथे धावा कमी खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अगदी स्मितेश त्याच्या पावलावर पाऊल ठेवतो. एक षटकाराला पण त्यानंतर त्याने कमबॅक केलं. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. 17 धावा धावफलकावर. अगू टप्प्याचा चेंडू होता. थोडासा शरीरापासून दूर खेळा. बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिळते सिंगल. बरोबरच ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 18 धावा. बिनबाद 9ची सरासरी. पण धावा वाढवाव्या लागतील. गोपाळकृष्ण मालगुण या संघात देखील अनेक कसलेले फलंदाज आहेत. सद्यस्थितीमध्ये 2 षटकानंतर फक्त 19 धावा धावफलकावर आहेत. माफ करा 18 धावा धावफलकावर आहेत. आणि याचा अर्थ असा होतो की गोलंदाजी करणारा संघ तीर्थास पोहोचतो. थोडंसं एक पाऊल पुढे बघायला मिळतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. फ्रेंड्स क्रिकेट क्लब कोथवडे आयोजित फ्रेंड्स प्रीमियर लीग 2026चा महासंग्राम 32वा पर्व मार्च महिन्यामध्ये आपल्या भेटीला येते. या स्पर्धेमध्ये भरपूर पारितोषिकांचा वर्षाव केला जाणार आहे. लीग फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा असेल. रत्नागिरी जिल्ह्यातील 2 आयकॉन खेळाडू तुम्ही त्या स्पर्धेमध्ये तुमच्या संघामध्ये सहभागी करू शकता. 20 ते 23 मार्च 2026 या कालावधीमध्ये ती स्पर्धा बौद्धवाडी कोथवडे या ठिकाणी रंगेल. प्रथम पारितोषिक 51,032 ट्रॉफी. द्वितीय क्रमांकासाठी 30,032 ट्रॉफी. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 9,032 आणि ट्रॉफी असणार आहे. वैयक्तिक कोट्यामध्ये देखील भरपूर पारितोषिक. या स्पर्धेचे नियम आहेत. सदर स्पर्धा रत्नागिरी तालुका मर्यादित 12 संघ खेळले जाणार आहेत आणि 2 आयकॉन तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले घेऊ शकता. या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही संपर्क करा. आशिषजी दुंदूर, प्रतीक बंटी कांबळे, पराग वारेकर, प्रफुल्ल पप्पू साळवी, पिंट्या पाटील आणि शिवा वारेकर या सहकार्यांकडे तुम्ही संपर्क करा. एक ठराविक अमाऊंट तुम्ही त्यांना गुगल पे करू शकता आणि आपल्या संघाचे स्थान किंवा आपला प्रवेश निश्चित करू शकता. फ्रेंड्स प्रीमियर लीग. तर आता बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंचाने कळवलाय. जिथे 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकासाठी फिरकीपटू आणलाय म्हणजे तन्मय पाटील. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूच्या पाशी. त्याचबरोबर अलीकडे टेनिस क्रिकेट चांगला खेळतो. डावखुरी हाताचा ऑर्थोडॉक्स बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. चेंडू चांगली वळवतो.
तिसऱ्या षटकाला सुरुवात 2 नंतर आहेत 18. तन्मय पहिला चेंडू राऊंडी विकेटने टाकलाय. पहिलाच बॉल पुढ्यातून वळवला. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते थोडंसं वळण प्राप्त होतं तसा चेंडू पुढ्यातून वळवला आणि पहिल्या चेंडूवर बीट केलाय फलंदाज निनादला. डॉट बॉलने सुरुवात. दुसरा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. चांगलं वळवलंय. बोटांची जादू पाहायला मिळाली. पहिला चेंडू ज्या पद्धतीने फिरवला, दुसरा चेंडू अगदी त्याची झेरॉक्स कॉपी होती. पण कनेक्शन जुळलेलं नाहीये. निनाद बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव खेळाय. पुढे सरसावलाय परंतु तिसरा चेंडू देखील थांबवलाय. 3 चेंडूंवर ताता थय्या नाचवलाय. एकही धाव आलेली नाहीये. धाव फलकावर आहेत 18 धावा. बिनबाद 18. विकेटचा रकाना खाली. आपण दुसऱ्या बाजूने धावांचा दुष्काळ पडलाय की काय असं चित्र मैदानामध्ये बघायला मिळतंय. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक. धाव फलकावर धावा आहेत 18 धावा. चौथा चेंडू या षटकातला. निनाद स्ट्राईक एंडला. यावेळेला पायावर टाकण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगला बीट केल्यानंतर बॉल चालले डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला थांबवून थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा चौथ्या चेंडूवर येत आहेत. 2च्या मदतीने आता धाव फलकावर 2-0. 20 धावा झाल्यात. दुसऱ्या बाजूने विकेटचा शोध आहे. विकेट जरी आली नसली तरी धावा मात्र खर्च केलेल्या नाहीत आणि त्याचं कारण आहे तन्मयचा अचूक टप्पा. यावेळेला 5वा चेंडू निनादसाठी. लॉफ केलाय अगेन्स्ट द टन. टन निनादने निनाद केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप मिड विकेट सीमा पार. षटकार 6 धावा. या षटकाराबरोबर धावसंख्या 26. पहिल्या 3 चेंडूंवर थांबवलं होतं. चौथ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या आणि आता 5व्या चेंडूवर टप्पा लक्षात आला. बॉलच्या पिचिंगचा अंदाज घेतला. त्यानंतर आडव्या बॅटने अगेन्स्ट द टन हा षटकार ठोकलाय. या षटकाराबरोबर 26 वर पोहोचला धावफलक. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. निनाद स्ट्राईक एंडला तयार. टप्पा थोडासा मागे ठेवलाय. अजून एक वेळेला पिकअप शॉट. मी देखील कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये. मी शांत होतो परंतु आता शांत राहिला. मी काही संत नाहीये हेच त्याने सांगितलं आणि 2 षटकार ठोकले. धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा बिनबाद. 32 धावा धाव फलकावर. 3 षटकांचा गेम संपलाय. 2 नंतर 18 होत्या. या षटकामध्ये चांगल्या धावा वसूल केल्या. तब्बल 14 धावा वसूल केल्या गेल्या. 2 षटकार आले. 5व्या आणि 6व्या चेंडूवर तो गनागा निनादच्या बॅट म्हणून बघायला मिळाला. पण अजून धावा पाहिजे. येणाऱ्या 3 षटकांसाठी अजूनही शिल्लक आहे. पहिले 4 षटकांसाठी तुम्हाला फ्रेश गोलंदाज वापरावे लागतात. नवीन गोलंदाज वापरावे लागतात आणि आता गोलंदाजीसाठी आले रोहित चिवलकर. एक चांगले कॅमेरामन देखील आहेत. मैदानामध्ये सध्या गोलंदाजाची भूमिका त्यांच्या खांद्यावर आहे. यंगस्टर युवा प्रतिभावान खेळाडू प्रतिभा दाखवून देईल. डीप स्क्वेअर लीग मध्ये राहुल पाटीलला आपण बघतोय. 32 धावा धाव फलकावर 32. राहुल पाटीलने देखील अनेक वर्ष टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. सध्या स्क्वेअर लीग मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. शांत संयमी फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख. नवलाई पावनाई तीर्था स्पोर्ट्स मीरा संघासाठी. पण आता 4थ्या षटकाला सुरुवात होते जिथे रोहित आलाय. समोर आहे अवधूत. पहिलाच बॉल डबल माइंडेड झाला. गती थोडीशी कमी होती. कमी गतीचा बॉल टाकला. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहुल पोचलाय तोपर्यंत 1च धाव पूर्ण झाली. सिंगलने सुरुवात. या एका धावेच्या मदतीने धाव फलकावर 33 धावा. अगो डब्याचा चेंडू समोर खेळाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल. बाउन्स चांगला मिळाला. लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. 4 धावा. याच फटक्यांची गरज होती. ते फटके मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावा रोखल्या होत्या. आता अवधूत देखील आपला गिअर शिफ्ट करेल असं वाटलं होतं परंतु दुसऱ्या बाजूने
निनादला आपण बघतोय त्याच्या बॅटमधून षटकार चौकार येत आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल घेत असताना अवधूतने त्याला स्ट्राईक एंडला आणलं, कारण अवधूतला माहिती आहे निनादच्या बॅटमधून धावा येत आहेत, त्याला स्ट्राईक एंडला ठेवलं पाहिजे. मग रोहित आता थांबविल का निनादला? अजून एक वेळेला मोठा फटका, डीप मिड विकेट सीमा पार, चौकारानंतर आलाय षटकार. संदीपजी पावसकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आतापर्यंत निनादने 3 षटकार ठोकलेत, म्हणजे 300 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा झालेत. धावसंख्येचा वेग वाढलाय, धावसंख्या धाव फलकावर आहे 43 धावा. या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 11 खर्च केलेत रोहितने, आणि त्याचं कारण आहे निनादच्या बॅटमधून जे षटकार चौकार येत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग लाईनअपमध्ये थोडासा बदल होता, त्यावेळेला तो उशीर आला, पण या सामन्यामध्ये प्रमोशन मिळालं, त्याचा लाभ उठवलाय. आता चौथ्या चेंडूचा सामना करेल. अजून एक वेळेला थोडीशी फ्लाईट दिली, परंतु त्यावर बीट झालाय, कमी गतीने टाकल्या चेंडू डीप झाला. एकदा मिळते डगआउटमधून कोणताही निर्णय लगेच देऊ नका, अन्यथा पेनल्टीज पात्र व्हाल. एक धाव खात्यामध्ये ऍड झाली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहे 44 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू पिकअप शॉट ऑन साईडला खेळलाय, लॉफ्ट केला होता बॉल, जातोय डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे, थ्रो केला जातोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या आणि आता तिसरी धाव देखील मिळेल. थोडासा खराब थ्रो स्मितेशने थ्रो केला, परंतु तो थ्रो योग्य नव्हता आणि त्यामुळे 2चं रुपये एकेरी धावेचं रूपांतर 2 मध्ये झालं आणि 2चं रूपांतर 3 मध्ये केलं गेलं. फलकावर आहे 47 धावा. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 4चा रोहित समोर आहे निनाद, त्याच्या बॅटमधून चौकार षटकार येत आहेत. सुरुवात या डावाची थोडीशी शांत झाली, परंतु ती वादळापूर्वीची शांतता होती. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला चेंडू शरीरावर आदळला, परंतु धाव पूर्ण केली. षटकाची होती समाप्ती, 4 षटक पहिल्या डावामध्ये संपली. या 4 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत 48 धावा, 48 ऑन बोर्ड. विकेट गमावलेली नाहीये गोपाळकृष्ण मालगुण टीमने. चला मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक साठी इशारा केला, परंतु तो पंचांना विचारून घ्या आणि त्यानंतर पाणी पाठवलं जाईल आणि 12वा प्लेयरच तुमचा पाणी घेऊन जाईल. आपण पाहतोय भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा सोहळा, 4था दिवस. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदमय. ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण अनुभवतो आहोत, आदरणीय विवेकदादा सुर्वे यांचा वाढदिवस. 4थ्या दिवसामधला सामना क्रमांक येथे 4था रंगलाय. येथे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. नवलाई पावनाई तीर्था स्पोर्ट्स मेऱ्या विरुद्ध गोपाळकृष्ण मालगुण. 4 षटकांचा केस संपला. 48 धावा. धाव फलकावर विकेट अद्याप मिळालेली नाहीये. पाचव्या षटकासाठी पुन्हा तन्मय. पहिला चेंडू निनादसाठी. यावेळेला देखील डॉट बॉल. जे पहिल्या ओव्हरमध्ये त्याने केलं होतं तेच पुन्हा एकदा बघायला मिळतंय. डॉट बॉलने सुरुवात, त्यानंतरचा चेंडू राऊंड विकेटनेच बॅकफुटला जात असताना खेळलाय. शॉट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळावर आहे, पण लॉंग लीग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तिथे मिळते एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर धावा झाल्यात 49 धावा. ऑन बोर्ड. थोडीशी फ्लाईट दिली होती. फुललींचा बॉल खोदून काढल्या अवधूतने, पण यावर देखील एकच धाव मिळते.
आणि बरोबरच आता सांघिक अर्धशतक गोपाळकृष्ण मालगुण संघाचं इथे पूर्ण झालं. 50 धावा धाव फलकावर बिनबाद 50 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. त्यानंतर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, गती थोडीशी वाढवली. फुले लिन्सच बॉल होता. चौथ्या चेंडूवर पुन्हा धाव दिलेली नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकले. 2 चेंडूंवर सिंगल खर्च केल्यात. म्हणजे 4 बॉल टाकत असताना फक्त 2 धावा यावेळेला तन्मयने खर्च केल्या. 5व्या षटकातला पुढचा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे बनेल प्रेक्षक. डीप मिड विकेट सीमा पार. अगेन्स्ट द टर्न पुन्हा एकदा षटकार ठोकलाय. 6 धावा. काही चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र आक्रमण केलं जातं. या षटकाराबरोबर धावफलकावर आहेत अब तक 56 धावा. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला अद्याप शिल्लक आहे. अजून एखादा मोठा फटका येईल का आज विचार आता डगआउट मध्ये असेल. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला. आता पहिला विजय मिळवायचा आहे. दोन संघ आजच्या दिवसातून पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील. शेवटचा बॉल 5व्या षटकामध्ये टप्पा थोडासा मागे घेतला. क्रॉस बॅटनेच खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला चाललाय चेंडू. स्मितेश थोडंसं फंबल करतोय. अक्षरशः गुगलला जाऊन एखादी गोष्ट सर्च करावी तसा बॉल शोधला. दरम्यान मिळाल्या 2 धावा. षटकाची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा बिनबाद. फलकावर 58 आहेत आतापर्यंत. 4 षटकार आणि नादने टोकले. संदीपजी पावसकर यांच्या खिशाला थोडीशी कात्री मिळेल. 400 रुपये निनादच्या खात्यामध्ये जमा होतील. अवधूतने आतापर्यंत 1 षटकार ठोकलाय आणि विकेट आलेली नाही. शेवटच्या षटकासाठी स्मितेशवर तो विश्वास संघनायकाने ठेवलाय. चला फार वेळ घेऊ नका टीम. अठ्ठावन्न धावा धाव फलकावर. शेवटचं षटक स्मितेश घेऊन येतोय. 38 वर घेतोय निनाद. पहिला चेंडू नटराज मुद्रामध्ये फाईन खेळलाय. जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षकासाठी कोणती संधी नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार. धावसंख्या 62 धावा. पहिलाच बॉल लेग स्टंपवर होता. नटराज मुद्रामध्ये 1 पाऊल वरती घेत असताना बॉलला फाईन खेळलं गेलं आणि तिथे हा चौकार संघासाठी प्राप्त केला. या चौकाराच्या मदतीने 62 वर पोहोचलाय धावफलक. बिनबाद 62 धावा. 5 चेंडूंचा की अजूनही शिल्लक. लो फुल टॉस लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर. पहिली विकेट यावेळेला मिळते. अवधूत बॅक टू डग आउट. 62 धावा. 1 गडी बाद. पुन्हा एकदा अमित. बॅक टू बॅक 2 विकेट. तू चल मी आलोच. आणि आता तेजस देखील परतला. T20 विश्व करंडकामध्ये अनेक उलटफेर आपण बघतोय. झिम्बाब्वे टीमने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अनेक उलटफेर बघायला मिळतात आणि आजच्या दिवसामध्ये ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले झिम्बाब्वे टीमने. एक काळ होता झिम्बाब्वे टीमचा दबदबा असायचा. अँडी फ्लॉवर अँड टीम खूप चांगले खेळायचे, परंतु त्यानंतर झिम्बाब्वे संघ मधल्या काळात क्रिकेटपासून थोडासा खूप लांब दिसला. T20 वर्ल्ड कप मध्ये आज त्यांनी पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं. ऑस्ट्रेलिया सारख्या मातब्बर संघाला पराभूत केले 23 धावांनी.
इथे 2 विकेट बॅक टू बॅक. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर विकेट आल्या. धाव फलकावर धावा आहेत 62 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये गेलाय दीप. आज तेजस एक्सप्रेस रुळावरून घसरली असं म्हणायला हरकत नाहीये. अजून एक वेळा चेंडू हवेत. या वेळेला थोडासा पुढे पडलाय, परंतु अंदाज घेतला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा खात्यामध्ये जमा होतील. धाव फलकावर आहे 64 धावा. आणि आज बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं होतं, पण त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉफ्टी ड्राईव्ह. बॉल चला डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थ्रो केला गेला. तोपर्यंत फक्त एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा 65 धावा. गडी बाद झालेले आहेत. 2 गडी बाद 65. शेवटचा चेंडू या पहिल्या डावामध्ये. आता या चेंडू नंतर किती धावसंख्या उभारली जाणार. शेवटचा चेंडू पूल केलाय. बॉल चला डीप मिड विकेटला. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. थ्रो केला गेलाय. तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केलेल्या आहेत. 67 धाव फलकावर लागल्या गेल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 67. 68 धावांचं लक्ष असेल नवलाई पावनाई तीर्था स्पोर्ट्स मीरा टीमच्या समोर. बघूया आता 36 चेंडूमध्ये 68 धावा पूर्ण केल्या जातील का. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर दुसरा
हे आज सामना जिंकण्यासाठी पहिला विजय मिळवायचा आहे दोन्ही टीमना. मागचा सामना दोन्ही टीमने गमावला, त्यामुळे या सामन्यात विजय मिळवत असताना आपल्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन टॉस साठी तयार राहा. प्रणित आणि राहुल हे सुरुवात करतील 36 चेंडूमध्ये 68 धावा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या डावाला सुरुवात करेल. तर पहिल्या षटकाची जबाबदारी बहुधा निनादच्याच खांद्यावर दिली जाते. ज्या खेळाडूने पहिल्या डावात चांगल्या धावा काढल्या आपल्या टीमसाठी. निनाद सुरभी पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. एक खेळाडू सध्या डीप मिड विकेट मध्ये ठेवला गेलाय आणि दुसरा खेळाडू लॉंग ऑफ मध्ये. गोपाळकृष्ण मालगुण संघाकडून क्षेत्ररक्षण सेट केलं गेलं आहे. सुरुवात होईल दुसऱ्या डावाला. 68 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. आणि पहिल्या चेंडूचा सामना करील प्रणित नागवेकर. समोर आहे निनाद. साइड आर्म ऍक्शनने भन्नाट वेगाने चेंडू टाकतो. राऊंड विकेटने आलाय. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, पण तो भन्नाट वेग एक्सप्रेस बॉल डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. एवढा भन्नाट वेग. डॉट बॉलनी सुरुवात. दुसरा बॉल पुन्हा एकदा फुल लेनचाच टाकलाय. पुढचं पाऊल स्ट्रेच केलं, परंतु कनेक्शन होत नाहीये. अजून एक चेंडू निर्धाव टाकला गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आजच्या दिवसातील हा 4था सामना. यानंतर अजून 2 सामने खेळायचे, त्यामुळे आपल्याला थोडं स्पीडअप करावं लागेल. उद्या आहे अंतिम दिवस. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू दांडीकुल काठी काढली. तिसऱ्या चेंडूवर प्रणित क्लीन बोल्ट फर्निचर तोडून टाकले. निनादच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद. पहिला धक्का 0वर. एक विवो कंपनीचा मोबाईल हरवलाय. कुणाला सापडला असेल तर कृपया आणून द्या. आपल्याच एका सहकार्याचा, आपल्या समाजातील एका आपल्या छोट्या सहकार्याचा मित्राचा आहे. तर कुणाला सापडला, जेवण करत असताना त्याने मोबाईल हरवलाय. आणि तो मोबाईल कुणाला सापडला तर कृपया प्रामाणिकपणे आपल्या समाजातील आपल्या मित्राचा आहे, तर तो आणून द्या. धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिला धक्का लवकर लागला. आता मैदानाच्या आतमध्ये स्मितेशला प्रमोशन दिलंय आणि त्याचं कारण होतं प्रतीक लवकर बाद झाला. तिसऱ्या बॉलवर काठी काढली गेली. 68 धावांचा पाठलाग करायचे. चला स्पीडअप करा. पंचांना विनंती, आपण ऑनफिल्ड सूचना द्या. कैलास पिलनकर सर आणि त्याचबरोबर आकाश मयेकर सर, आपल्याला विनंती आहे. पहिला चेंडू खेळण्यासाठी स्मितेश तयार. स्ट्राईक एंडला धाव फलकावर आतापर्यंत 0 धावा. एक गडी बाद 0. 68चा पाठलाग करायचा आहे आणि 68चा पाठलाग करत असताना हा सामना सहजासहजी जिंकता येणार नाही. ड्राईव्ह केलाय. बॉल जाईल मिड ऑफला. बॅटिंग करत असताना ट्रॅक पॅन योग्य असेल याची काळजी घ्या. अजिबात वरती घेता येणार नाही. क्रिकेटचे काही नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. डोक्यावरची कॅप ही सरळ परिधान करा. यावेळेला ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ मधून बॉल पुढे गेला. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने पहिल्या धावेचा श्री गणेशा केला गेला. यावेळेला राहुलने गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईट डिश मिड ऑफला. तिथे बॉल थांबवला गेला. तोपर्यंत क्विक सिंगल. दिवसा धावेची चोरी केली गेली. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर 2. 68 बनवायचे. सुरुवात पॉवर प्ले मध्ये तेवढीशी चांगली नाहीये, कारण 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा निनादने खर्च केल्या. आता शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला आहे. स्मितेश भन्नाट वेग चॉप करण्याचा प्रयत्न. बॅकफुट पॉइंट मधून गलीमध्ये बॉल गेला. तिथे मिथे 1 धाव. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात फक्त 3 धावा. 1 गडी गमावलाय. आता समीकरण आहे 30 चेंडू. 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे 65 धावा.
रिक बाय रन रेट थोडासा पुढे गेलाय आणि इथून पुढे जर आपण विचार केला तर तो रिक बाय रन रेट 13च्या सरासरी आता धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट. निखिलजी सुरमे आमच्या बरोबर धावसंख्या नोंदक म्हणजे स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचं देखील धन्यवाद. प्रत्येक दिवशी त्यांचं योगदान आम्हाला लाभतंय. त्याचबरोबर आमचे सर्व स्कोरर हे आपल्या समाजासाठी चांगलं सहकार्य करतायत, योगदान देतात. आपल्या सर्वांचं भरपूर कौतुक. दुसऱ्या षटकाला सुरुवात. दुसऱ्या षटकासाठी वेदांत मयेकर दुसऱ्या षटकाची सुरुवात करील. पहिल्या षटकामध्ये फक्त धावफलकावर आहेत 30 चेंडू 65 धाबा. आज तेजस एक्सप्रेस रुळावरून घसरलेली दिसते. बॅट म्हणून धाबा आलेल्या नाहीत. गोलंदाजीमध्ये देखील ती धारदार गोलंदाजी बघायला मिळाली नाही, पण या मॅच मध्ये ती अपेक्षा असेल. अकूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाय. पंच केलाय. बॉलला एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकफुट पंच होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 धावा मिळाल्या. कल्पकता दाखवली. 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत 5 धावा. तिथे 65 बनवायच्या होत्या दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. 68चं लक्ष्य. स्टेप आउट झालाय. समोर उडवलाय मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सोपा झेल. हाताला चाटून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतोय षटकार. हाताला चाटून निघून गेलाय बॉल. षटकार मिळतोय स्मितीसाठी. या षटकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आता 11 धावा. 68चा पाठलाग करायचा आहे. धावा येत आहेत. येथील मांगे मोर. वेदांत पुढचा चेंडू घेऊन पुन्हा स्मितीसाठी. फुलटॉस उडवलाय क्रॉस बॅटने. डिपिड विकेट सीमा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. कॅच सोडल्यानंतर हेच होणार आहे. सोपा झेल. हाताला चाटून निघून गेला. थोडीशी आय साइड चुकली आणि मग क्रिकेटमध्ये आहे चुकला तर ठोकला. यावेळेला बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलीत. या 2 षटकारांबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 17 धावा. 68 बनवायचे. अजून 51 धावांची गरज, कारण धावफलकावर 17 आहेत. 51 बनवायचे. त्यासाठी तुमच्याकडे 27 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा पुढे सरसावत घेण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ लाईन. टप्पा थोडासा मागे घेतला. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि या बॉलवर बीट केलाय. आता 26 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. स्मितेश एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र त्याच्या समोर आहे वेदांत. अजून एक वेळा आखूट टप्प्याचा बॉल स्मॅश केलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या वेळेला देखील थोडीशी चूक झाली आहे बहुधा आणि या बॉलवर देखील 6 मिळत आहेत. बाउंड्री रोपला पाय लागला. बॉडी बॅलन्स शेवटपर्यंत स्टेबल ठेवता आलेला नव्हता. स्मॅश केलाय त्यावर षटकार. षटकाराबरोबरच फलकावर धावा झालेल्या आहेत 23 धावा. ऍक्शन रिप्ले बघायला मिळाला. खूप चांगले कॅमेरा बघ. शेवटपर्यंत तो कव्हर केला गेला बॉल. टेनिस की डॉट इन कॅमेरामन चिराग यावेळेला बन्नाट वेगाने बीट केलं. ओव्हरची समाप्ती या षटकामध्ये आली. तब्बल 3 षटकार 20 धावा खर्च केल्या वेदांतने. यानंतर आपण बघितलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 23 धावा. 24 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे 45. चला फार वेळ टीम मीटिंग घेऊ नका. 24 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 45. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल आता पंचांनी कळवलाय.
बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि त्यासाठी तेजस हळदणकर. साईबाबा 11 कचरे संघाला गेली अनेक वर्ष रिप्रेझेंट केलं या खेळाडूने. प्रल्हाद हळदणकर, गजेंद्रजी जुवेकर, सतीश हळदणकर यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू आता गोलंदाज म्हणून मैदानामध्ये तिसऱ्या षटकाची धुरा सांभाळेल. त्याच्या समोर आहे स्ट्राईक इनला राहुल पाटील. पहिला चेंडू क्रॉस बॅटने खेळाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. थ्रो थोडासा लेट झाला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धाव फलकावर धावा 25 धावा. एक गडी बाद 25, 68 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. लो फुलटॉस होता, पुन्हा ऑन साईडला लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेट मध्ये जाईल चेंडू. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये होतंय असं वाटत असतानाच बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे चौकार मिळतोय. नशिबाची साथ मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड झाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 29 धावा, एक गडी बाद. $29 on board, loss of 1 wicket. पुन्हा एकदा आडव्या बॅटने पूल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र कोणती चूक झालेली नाहीये. दुसरा धक्का बसेल. राहुल पाटील बॅक टू डग आउट. धाव फलकावर आहेत 29 धावा, 2 गडी बाद. तीस धावा, 2 गडी बाद. चला लवकर चला, वेळ फार कमी आपल्याला. यानंतर अजून 2 सामने पूर्ण करायचे, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. पंचांना विनंती, आपण सूचना द्या. तेजसच्या खात्यामध्ये विकेट. दुसऱ्या चेंडूवर तो चौकार आला. पण त्यानंतरचा चेंडू पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, लांबी गाठलेली नव्हती. क्षेत्ररक्षकाने आपली नजर स्थिर ठेवली आणि त्यानंतर तो झेल टिपला गेला. नवीन फलंदाज अनिकेत शिवलकर, एक मातब्बर फलंदाज. समोर आहे तेजस. तेजसचा पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवर हवाई हल्ला. बॉल सरळ पाठवून दिलाय सीमा पार. षटकार अनिकेतच्या बॅटमधून 6 धावा. बॉल चाललाय शॉर्ट टर्न मॅनला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल घेत असताना अनिकेतने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 4 षटकांचा खेळ, 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 38 धावा. आता 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत मॅचला जिंकण्यासाठी. 30 धावा म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 10 वर येऊन पोहोचलाय.
18 बॉलमध्ये 30 धावांची आहे गरज हा सामना आता जिंकण्यासाठी. चौथ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या कांद्यावर घेतोय साहिल सुर्वे. त्याने मागच्या 3 दिवसांमध्ये स्कोरर म्हणून देखील चांगले सहकार्य केलंय. तो साहिल सुर्वे आता गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल. समोर आहे स्ट्राईक एंडला आणि के शिवलकर. त्याच्या बॅटमधून एक दमदार षटकार आपण पाहिला. 18 मध्ये 30 बनवायचे. चला स्पीडअप करा, फार वेळ घेतला जातोय. गोपाळकृष्ण मालगुण टीम 18 चेंडू आणि 30 धावा. हे समीकरण आता या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी पूर्ण करायचं. पहिलाच बॉल फुल लेनचा ड्राईव्ह केलाय बॉलला. मिड विकेट मधून मिड ऑनच्या दरम्यान तेजस तिथे पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव खात्यामध्ये जमा झाली. आता 17 चेंडूमध्ये 29 धावांची आहे गरज. नवलाई पावनाई तीर्था स्पोर्ट्स मीरा विरुद्ध गोपाळकृष्ण मालगुण. एका बाजूला गोपाळकृष्ण क्रीडा मंडळाच्या मालकीचा संघ आहे. पुन्हा फुलेलींचा बॉल ड्राईव्ह करायचा होता. कव्हर्स मध्ये जाईल बॉल, मिळते फक्त एकच धाव. 16 चेंडू आणि 28 धावा दुसऱ्या बाजूला. स्मित अजित पाटील यांच्या मालकीचा संघ नवलाई पावनाई तीर्था स्पोर्ट्स मीरा. सर्व संघ मालकांचं देखील खूप खूप धन्यवाद. खेळाडूंच्या मागे खूप चांगला पाठिंबा, खूप चांगली साथ सर्व संघ मालकांनी दिली. यावेळेला ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. खेळ संपेल. अनिकेत शिवलकर होतोय बाद. धक्का बसतोय तिसरा. फलंदाज बाद. मोठी विकेट. महत्वाची असेल कारण समीकरण आहे या सामन्यामध्ये. आतापर्यंत धाव फुलकावर 40 धावा झाल्यात. 28 ची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा. साहिलच्या खात्यामध्ये विकेट आली. साहिल ओर दी विकेटने पुढचा चेंडू घेऊन तन्मयसाठी आडव्या बॅटने हवेत खेळाय. या वेळेला सरळ बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमा पार. आडव्या हाताने घेतलाय. षटकार ठोकलाय. 6 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार. धावा झालेल्या आहेत 46 धावा. आता जिंकण्यासाठी 22 धावांची आहे गरज. 14 चेंडू मध्ये 22 धावा. प्रत्येक क्षणाला सामना आता आपले रंग बदलतोय आणि यासाठी असं म्हटलं जातं क्रिकेटचा अद्भुत खेळ कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. साहिलच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. तन्मय पाटील बॅक टू डगआउट. फलंदाज बाद. पाटील आला. पाटील मैदानाच्या बाहेर आले. तन्मय पाटील बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. अमोल
तन्मयची जागा घेण्यासाठी आता मैदानामध्ये अमोलला पाठवले गेले. अमोलला अनमोल कामगिरी करावी लागेल. धाव फलकावर आहे सध्या 46. अजूनही 22 धावांची आहे गरज आणि 22 धावांसाठी चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू मध्ये 22 धावा. या चेंडूवर बरंच काही अवलंबून असेल. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर समीकरण पुढच्या 2 षटकांसाठी बदलील. चला थोडंसं स्पीडअप करा. पंचांना विनंती, आपण सूचना द्या. आकाशजी. तेरा बॉल मध्ये 22. 13 चेंडू 22 धावांची गरज. साहिल 2 विकेट घेतल्यात. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. फुललींचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॅकलिफ्टला खाली आणत असताना कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबवला जातोय. तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये जमा झाली. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा की संपला. 47 धावा. धाव फलकावर 12 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची आहे गरज. तीर्था स्पोर्ट्स नवलाई पावनाई मेऱ्या टीमला. पहिल्या षटकामध्ये प्रभावी गोलंदाजी केली. फक्त 3 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये होती. तोच गोलंदाज आता 5व्या षटकासाठी दाखल झालाय. समीकरण आहे 12 चेंडू मध्ये 21 धावा. स्ट्राईक एंडला अमोल. नॉन स्ट्राईक एंडला आहे स्मितेश. 12 मध्ये 21. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने साइड ऍक्शनने खूप चांगली गोलंदाजी केली जाते. राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवलाय. उंची चांगली या गोलंदाजाकडे. आणि पहिलाच बॉल त्याने डॉट बॉल टाकलाय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. 11 बॉल मध्ये 21. दुसरा बॉल बॅटची कड झाली आहे बहुत आणि हे संपाय सिग्नल. फलंदाज बाद. दुसऱ्या बॉलवर विकेट. दुसरी विकेट निनाद सुर्वेच्या खात्यामध्ये. 10 चेंडू 21 ची गरज. अमोल आउट झालो. दुसऱ्या बाजूला आहे स्मितेश. 10 चेंडू मध्ये 21 धावांची आहे गरज. इथून थोडस जबाबदारीने खेळावं लागेल. चला फार वेळ घेऊ नका चर्चा करण्यासाठी. 10 बॉल मध्ये 21 68 धावांचं लक्ष होतं. 47 धावा सध्या धाव फलकावर. आणि यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही कॅप्टन टॉस साठी तयार राहा. जसा हा सामना संपेल त्यानंतर टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. तिथे महालक्ष्मी स्पोर्ट्स डोकंबडे विरुद्ध नवलाई पावणे तीर्था स्पोर्ट्स मिऱ्या. तो चालू सामन्यामध्ये खेळतोय. निनाद राऊंड विकेटने पुढचा चेंडू घेऊन तयार. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट फिरवली. कनेक्शन नाहीये. गती वाढवली. प्रचंड गती. एक्सप्रेस बॉल. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट बॉलने चांगलं कमबॅक. 3 चेंडू टाकले. एकही धाव खर्च केलेली नाहीये. 9 चेंडू मध्ये 21 धावा. 1 विकेट या षटकामध्ये आली. पुढचा चेंडू स्मिथ साठी. पुन्हा फुललेंचाच बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावबादच्या रूपाने मिळेल विकेट. स्मिथ पाटील बॅक टू डग आउट. कातही खोलता आलेलं नाहीये. फॉलो थ्रू मध्ये अडवला. तत्परता दाखवली. धावबादच्या रूपाने विकेट. आता समीकरण 8 चेंडू 21 धावांची गरज.
जबाज पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव निनादने खर्च केलेला नाहीये. 2 विकेट खात्यामध्ये. एक झेलबाद झाला आणि दुसरा एक कॉट बिहाइंडने विकेट मिळाली. दुसरा नावबादच्या रूपाने विकेट. 8 बॉलमध्ये 21. या 2 चेंडूंवर मोठा फटका येणं गरजेचं आहे तीर्था स्पोर्ट्ससाठी. परंतु येणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे. निनाद ज्या वेगाने गोलंदाजी करतोय, ज्या त्वेषाने गोलंदाजी करतोय, पहिला सामना गमावला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवायचं 68चं लक्ष ठेवलं होतं, परंतु सध्या धाव फलकावर आहे 47. यावेळेला डाऊन दी लेग बराचसा बाहेर. पंचांचा इशारा बहुधा या चेंडूवर येतोय. हा नो बॉल खेळपट्टीच्या बाहेर पडलाय आणि त्यामुळे नो बॉल. आता 8 बॉलमध्ये 20 बनवायचे. पुढचा चेंडू फ्री हिटचा. स्मिथेशसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. फ्री हिटच्या बॉलवर मोठा हिट येणार का तीर्था स्पोर्ट्स नवलाई पावणे मिऱ्यासाठी. 8 बॉलमध्ये 20 धावांची गरज. यावेळेला फ्री हिटच्या बॉलवर काठी काढली होती, परंतु ती विकेट मिळणार नाहीये. चेंडू आलाय डॉट बॉल. आणि आता 7 बॉलमध्ये 20. फ्री मध्ये हिट केलं होतं, परंतु ती विकेट नाहीये. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. आव्हान थोडंसं कठीण झालं. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं समीकरण सोपं होऊ शकतं, परंतु त्यासाठी या चेंडूवर एक मोठा हिट येणं गरजेचं आहे. नवलाई पावनाई तीर्था स्पोर्ट्स मिऱ्या टीमसाठी. शेवटचा बॉल 5व्या ओव्हरमध्ये. फुल लेनचा बॉल क्रॉस बॅटने खेळ आहे. सिंगलच गेल स्मिथेश यावेळेला स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. आता चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची आहे गरज. आणि आता तेजसच्या खांद्यावर बहुधा शेवटच्या षटकाची जबाबदारी असावी. तेजस हळदणकर साईबाबा 11 कचरेसाठी भरपूर क्रिकेट खेळला हा खेळाडू. आणि आता त्याच्याच खांद्यावर शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी, जिथे 19 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील नवलाई पावनाई तीर्था स्पोर्ट्स मिऱ्या टीमला. आणि नंदने 2 षटकं टाकली, 5 धावा. नदने आज प्रभावी मारा केला, फलंदाजी चांगली केली आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटनी स्लॉक केलाय बॉल. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि कॅच ड्रॉप. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला केला जातोय, परंतु जोपर्यंत थ्रोचं कलेक्शन होईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. आता 5 चेंडूमध्ये बनवायच्यात 17 धावा. स्मितेश साठी 2 धावा प्राप्त झाल्या. सोपा जेल आता तो निसटला. आता 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 5 मध्ये 17. 17 म्हणजेच खतरा होऊ शकतो. 5 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्यात. हा सामना जिंकण्यासाठी तेजस पुढचा चेंडू घेऊन येतोय. ओर दी विकेटने स्मितेश साठी शॉट ऑफ गुड लेंथ पिकअप केलाय. चेंडू चाललाय सरळ. हवाई यात्रा विदाउट तिकीट. एअर स्ट्राईक केलाय. बॉल सीमा पार. षटकार. कमबॅक. या षटकाराबरोबरच थोडीशी उभारी मिळते. संजीवनी षटकार. आता 4 बॉल मध्ये बनवायचे 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. पहिला विजय पाहिजे
गोपाळकृष्ण मालगुण टीमला दुसऱ्या बाजूला तीर्था स्पोर्ट्स नवलाई पावनाई मेऱ्या संघाला देखील पहिला विजय गरजेचा आहे आपलं आव्हान टिकवण्यासाठी. पण आता 4 बॉलमध्ये 11 बनवल्या जातील का? 5 मध्ये 17ची गरज होती. इथे षटकार आला, त्यानंतर आता 4 मध्ये 11. स्मितेश आपल्या टीमसाठी चांगला लढतोय. अजून एक लगातारचा दुसरा षटकार, बॅक टू बॅक, सेकंड इन रो. 6 धावा. 3 चेंडू मध्ये आता बनवायचे 5 धावा. काय क्लास दाखवलाय. आडव्या बॅटने अक्षरशः आडव्या हाताने घेतला असं म्हणायला हरकत नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकार. आता चेंडू शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये बनवायचे 5 धावा. 37 वर खेळतोय स्मितेश. एका बाजूने विकेट गेल्या, दुसऱ्या बाजूने त्याने किल्ला लढवला आणि आपल्या संघासाठी मैदानामध्ये थांबत असताना धावा वसूल केल्यात. नीना सुर्वेने कमालीची गोलंदाजी केली होती, परंतु आता तेजस कडून धावा खर्च झाल्यात. तेजस एक्सप्रेस रुळावरून खाली उतरली असं म्हणायला हरकत नाहीये. तेजसवर आक्रमण हे फार कमी वेळेला बघायला मिळतं, मात्र फुल लेनची बॉल टाकली, पुढे टिपला टप्पा आणि त्यावर आक्रमण केलं गेलं. आता थोडंसं व्हेरिएशन अपेक्षित आहे, कारण तेजसने देखील असे सामने अनेक वेळेला आपल्या संघासाठी जिंकून दिलेत. तो देखील एक मातब्बर गोलंदाज आहे, तो देखील कमबॅक करेल. पण सद्यस्थितीमध्ये स्मितेश त्याच्यावर वरचढ ठरलाय. 3 चेंडू 5 धावांची आहे गरज. या बिला फुल टॉस होता, फाईन खेळला, एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2 चेंडू मध्ये बनवायचे 3 धावा. 2 बॉल मध्ये 3. सामना बरोबरी सुटण्याची कोणती संधी नाहीये. टार्गेट कंपल्सरीचेच नियम आहे आयोजन समितीचा, त्यामुळे 2 बॉल मध्ये 3 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. स्मितेश एकटा लढला. संघासाठी 68 धावांचं लक्ष होतं. सलामीला आला, शेवटपर्यंत मैदानामध्ये थांबलाय. 2 चेंडू 3 धावांची गरज. तेजसला या चेंडूवर काहीतरी उलटफार करणं गरजेचं आहे. कमी गतीने टाकलाय. या चेंडूची प्रतीक्षा होती, बहुप्रतीक्षित तो चेंडू. स्टॉक बॉल आहे त्याचा आणि तो त्याने इथे हाताळला. त्यावर आलाय डॉट बॉल. आता 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 1 चेंडू मध्ये बनवायचे 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावा. 2 आल्या तर सामना इथे उलटफेर होईल. चौकार षटकाराला सामना फिनिश होईल. एका चेंडू मध्ये बनवायचे आहेत 3 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. शेवटचा बॉल या सामन्यामध्ये. षटकार 2 आले, पण त्यानंतर उलटफेर केलाय तेजसने. शेवटचा बॉल टाकण्यासाठी तो सज्ज. आतापर्यंत स्मितेश चांगला लढला. शेवटच्या बॉलवर 3 बनवायचेत. 1 चेंडू 3 धावांची गरज. व्हॉट मॅच. आत्मविश्वास भरपूर गरजेचा राहतो. शेवटचा बॉल ओढती विकेटने. तेजस तयार. स्ट्राईक एंडला स्मितेश. अगुट टप्प्याचा बॉल हवेत खेळलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला आणि आता सामना फिनिश. स्मितेशने हा सामना जिंकून दिलाय. षटकार ठोकत असताना तीर्था स्पोर्ट्स नवलाई पावनाई मेऱ्या संघ विजयी. अभिनंदन टीम. हार्ड लक. गोपाळकृष्ण मालगुण. या सामन्यामध्ये नो डाऊट सामनावीर ठरलाय स्मितेश, ज्याने एक हाती हा सामना जिंकून दिला. चला स्मितेश लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा.